हवामान खात्याचा अंदाज पश्चिम महाराष्ट्रानं खोटा ठरवला। 21 एप्रिल पासून कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार वळीव पाऊस हजेरी लावेल असा अंदाज हवामान खात्यासह काही हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला होता। पण प्रत्यक्षात 21 एप्रिल पासून महाराष्ट्र होरपळून निघालाय। सलग तिसऱ्या दिवशी विदर्भातील काही जिल्ह्यात तापमानाचा पारा 46 अंशांवर गेला असून सुमारे 13 जिल्ह्यांमध्ये तापमान 40च्या पुढे आहे। कोल्हापुरात अजूनही 40 अंशांवर तापमान गेलेलं नाही, तरीही चटके देणारा ऊन आणि भाजून काढणारा उन्हाळा किती भीषण आहे याबद्दल आपण बोलतोय। मग विदर्भ मराठवाड्यातील परिस्थिती किती दाहक असेल याचा अंदाज केलेलाच बरा। दरम्यान नव्या अंदाजानुसार पुढील 5 दिवसात राज्यात वळीव पाऊस आणि वादळी वारे असतील असा अंदाज आहे। 2-4 माणसं एकत्र भेटली की आता हमखास उकाड्याची आणि वाढत्या उन्हाळ्याची चर्चा होते। कडक ऊन, उन्हामुळे बसणारे चटके, उष्ण वारे आणि प्रचंड उकाडा यामुळे अवघा महाराष्ट्र होरपळून निघालाय। कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, ओरिसा, उत्तर प्रदेश, राजस्थान या राज्यातही उन्हाळ्याची दाहकता प्रचंड वाढली आहे। परिणामी दरवर्षी वाढणारं तापमान, ग्लोबल वॉर्मिंग आणि पृथ्वी समोरील पर्यावरणाचं संकट याबद्दल बोललं जात आहे। 19 एप्रिल नंतर कोल्हापूरसह राज्याच्या अनेक भागात वळीव पाऊस पडेल असं भाकीत पंजाबराव डक आणि भारतीय हवामान खात्यानंही केलं होतं। त्यानुसार सांगली, सातारा, पुणे या भागात एखाद दुसऱ्या दिवशी पाऊस झाला, पण गेल्या 2 आठवड्यात कोल्हापुरात वळीव पाऊस नाही। कोल्हापुरातील तापमानाचा पारा 39 अंशांपर्यंत गेलाय। सकाळी 9 नंतरच ऊन तापायला सुरू होतंय, त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांनाच वळीव पावसाची आस आहे। दुसरीकडे देशातील सर्वात उष्ण शहर म्हणून अकोला 46 अंशांवर गेलंय, तर वर्धा, अमरावती, गडचिरोली, धुळे, नंदुरबार, बुलढाणा, नागपूर, चंद्रपूर, सोलापूर जिल्ह्यातही तापमान 42 ते 44 अंशांवर आहे। अगदी शेजारच्या सांगली जिल्ह्यातही सध्याचं रोजचं तापमान 41 अंशांपुढे असतं। एकीकडे राज्यात उष्णतेची लाट आली असताना पुढील 3 दिवस विदर्भातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। वास्तविक उभा महाराष्ट्र उकाड्यानं हैराण झाला असून सर्वांनाच वळीव पावसाची आस लागून राहिली आहे। तर त्याच वेळी यंदा मान्सून वेळेवर येणार की नाही याबाबतही थोडीफार शंका व्यक्त होतीये।